नमस्कार मित्र, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन परिपत्रक जे आलेलं आहे ते कशा संदर्भात आहे आणि त्या परिपत्रकाचे काय अटी शर्ती किंवा काय ते पाहूया. परिपत्रकाचा विषय: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रेणी 1 ते 4 संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कर्मचारी निवासस्थानाच्या वाटपासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षा आधी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्याबाबत. या ठिकाणी आपले जे बीएमसी क्वार्टर्स जे भेटतात त्या संदर्भातला आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 संदर्भ देण्यात आलेले आहेत. 2025 चेच आहेत तीनही. आता काय डिटेलमध्ये माहिती पाहूयात. आता सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांच्या अखत्यारीतील कर्मचारी निवासस्थाने उपलब्धतेनुसार वाटप करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रेणी 1 ते 4 संवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांची सेवा ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षादी तयार करण्याकरता या ठिकाणी अर्ज म्हणजे बीएमसी क्वार्टरसाठी या ठिकाणी अ, अर्ज मागवण्यात आले. आता ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या पूर्ण करणारे 1 ते 4 संवर्गात जे कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांनी सोबत दिलेला आहे खाली फॉर्म. त्यासोबत या ठिकाणी तो विहित नमुन्यात अर्ज करायचा. अर्जाची जी लिंक आहे ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल, तिथून आपण डाउनलोड करू शकता. आता अटी आणि शर्ती काय काय आहेत ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. अर्जदाराने परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला असावा व तो महानगरपालिके सेवेचा कायमस्वरूपी कर्मचारी व अधिकारी असणे आवश्यक आहे. पहिली अट आहे, परीक्षाविधीन कालावधी त्याचा पूर्ण पाहिजे आणि सेवेमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी किंवा अधिकारी पाहिजे. दुसरी अट या ठिकाणी ज्या कर्मचारी व अधिकारी यांच्या नावे स्वतःच्या नावे मालकीचं वहिवाटी हक्काचं घर किंवा महानगरपालिका सेवा निवासस्थान आहे किंवा त्यांची पत्नी अथवा तिचा किंवा त्यांचा पती, मुले यांच्या नावे मालकीचे वहिवाटी हक्काचे घर मुंबई महापालिका हद्दीत म्हणजेच कल्याण, वाशी, वसईपर्यंत आहे असे कर्मचारी अधिकारी निवासस्थान वितरित करण्यासाठी पात्र ठरतील. दुसरी अट या ठिकाणी महत्वाची: कर्मचारी अधिकारी यांच्या स्वतःचं जे काही समजा घर असेल, त्यांचं घर महानगरपालिका निवासस्थान आहे किंवा तिचं पत्नी, मुलं त्यांच्या मालकीचं जे काही घर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत म्हणजेच कल्याण, वाशी आणि वसईपर्यंत आहे असे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. ज्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे खात्यांतर्गत सेवा निवासस्थानाचा ताबा आहे किंवा ज्यांनी सेवा निवासस्थान स्वीकार नापसंतीदार असे कर्मचारी अधिकारी निवासस्थान वितरित करण्यास अपात्र ठरणार. म्हणजेच जे कर्मचारी यांनी निवासस्थानाचा ताबा आहे किंवा ज्यांनी सेवा निवासस्थान स्वीकारणे नापसंती दर्शविते असे या ठिकाणी कर्मचारी अधिकारी अपात्र ठरणार आहेत. आता त्यानंतर या ठिकाणी म्हणजे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्याचे सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचारी निवासस्थान मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास सदर घन कचरा व्यवस्थापन खात्याकडे या ठिकाणी वर्ग करण्यात येईल. त्यानंतर 5वी अट या ठिकाणी मनपाचे अथवा बाहेरील वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घेतलेले कर्मचारी व अधिकारी कर्मचारी निवासस्थान वितरित करण्यास पात्र ठरतील, परंतु गृहकर्ज घेतलेल्या सदनिकाचा ताबा मिळाल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीत त्यांना वितरित केलेले मनपा कर्मचारी निवासस्थान या ठिकाणी रिक्त का. म्हणजेच मनपाचे म्हणजे बीएमसीचे किंवा बाहेरील वित्तीय संस्थेकडून बँकाकडून गृहकर्ज घेतलेले कर्मचारी अधिकारी किंवा कर्मचारी निवासस्थान यासाठी पात्र ठरणार आहेत, परंतु हे जे काय होम लोन घेतलेलं आहे तर सदनिकेचा ताबा मिळाल्यापर्यंत 1 वर्षाच्या कालावधीत त्यांना या ठिकाणी रिक्त करावं लागेल. आवश्यक ती कागदपत्र साक्षांकी प्रतीचा अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे, अन्यथा अर्ज स्वीकार जाणार. म्हणजेच जे काही कागदपत्र आवश्यक आहे ते अटेस्टेड करून द्यायचे, नाहीतर अर्ज स्वीकार जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्याच्या महापालिका सेवेतील परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला नसेल अशा कर्मचारी अधिकाऱ्यांनी अर्ज करू नयेत, कारण ते अर्ज अपात्र ठरणार आहेत. येथे असे नमूद करण्यात येते की परिपत्रकान्वये प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार निवासस्थान मिळण्याचा हक्क राहणार नाही. तसंच जे निवासस्थान उपलब्ध असेल ते स्वीकारणं पात्र कर्मचारी या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आणि वितरित करावयाचे निवासस्थान हे सुस्थितीत व राहण्यास योग्य असल्याची खात्री अभियांत्रिकी विभागातील संबंधित अभियंत्याकडून करून घेतल्यानंतरच निवासस्थान या ठिकाणी दिलं जाणार आहे. या ठिकाणी 9वी अट काय आहे तर कर्मचारी निवासस्थानाची अपुरी संख्या व कर्मचाऱ्यांचा खास करून शहर विभागातील निवासस्थानांसाठी आग्रह इत्यादींचा विचार करता सदनिकांच्या वितरणामध्ये एकसूत्रीपणा
व समानता व्हावी यासाठी कर्मचारी निवासस्थान वितरणासाठी धोरणानुसार पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याने त्यावेळी शहर व उपनगरामध्ये जे निवासस्थान उपलब्ध असेल ते निवासस्थान या ठिकाणी स्वीकारणं बंधनकारक आहे. त्यासाठी सदर कर्मचारी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. 10 दिवसात जर कर्मचाऱ्याने ते निवासस्थान स्वीकार नाही तर त्याची सेवाज्येष्ठता रद्द करण्यात येईल व पुढे विचार केला जाणार नाही व पुढील कोणत्याही पत्रव्यवहाराची या ठिकाणी दखल घेतली जाणार. म्हणजे 10 दिवसात ते त्यांना स्वीकारायचं आहे. 10वी अट या ठिकाणी कर्मचाऱ्याने त्याच्या राहण्याच्या व नोकरीच्या पत्त्यात झालेला बदल वेळोवेळी कार्यालयास कळवणं आवश्यक. अन्यथा चुकीच्या पत्त्यामुळे पत्रव्यवहारात अडचणी झाल्यास त्याला खातं जबाबदार राहणार नाही. त्यानंतर प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांची सध्याची प्रतीक्षा यादी रद्दबातल ठरवण्यात आलेली. म्हणून ज्या कर्मचारी नावे सदर यादीमध्ये आहेत अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वतःचे काम करण्याचे कार्यालय ठिकाण तसं सध्याचं राहण्याचे ठिकाण याबाबतच्या माहितीसह पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे पुन्हा अर्ज करायचा आहे. नंतर संबंधित खाते प्रमुख आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रात असणारे इच्छुक कर्मचारी व अधिकारी यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांचे कार्यालय महापालिका मुख्यालय विस्तारित इमारत 4था मजला महापालिका मार्ग मुंबई 400001 या पत्त्यावर पाठवावी. तसंच प्रमुख आणि अर्जासोबत ओळखपत्र, वेतन पावती, आधार कार्ड, भाडे पावती, वीज बिल त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित कराव्यात व अर्जासोबत जोडलेल्या तक्त्यातील माहिती सेवाभिलेखानुसार पडताळून पाठवणे आवश्यक आहे. म्हणजे एवढं पाहिजे ते. त्यानंतर विहित नमुन्यात पूर्णपणे भरलेले अर्ज 1/9/25 ते 30/9/25 पर्यंत सकाळी 11 ते 4 या वेळेत कामकाजाच्या दिवशी सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांचं कार्यालय महापालिका मुख्यालय विस्तारित इमारत 4था मजला महापालिका मार्ग मुंबई 01 येथील कार्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष सादर करायचे. अपूर्ण माहिती असलेले टपालाद्वारे पाठवले अर्ज विहित वेळेनंतर प्राप्त झाले अर्ज विचार केला जाणार नाही. तसंच सर्व खाते प्रमुख व सहाय्यक आयुक्त यांना विनंती करण्याचे परिपत्रकास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी. या ठिकाणी सहाय्यक आणि या ठिकाणी अर्जाचा नमुना आहे बघा. कर्मचारी संपूर्ण माहिती, कर्मचारी संपूर्ण नाव, कर्मचारी संकेतांक, जन्म दिनांक, प्रथम नियुक्ती दिनांक, सध्याच्या पदावरील नियुक्ती दिनांक, सेवानिवृत्ती दिनांक, सध्याचं पद, 7व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स, सध्याचा वास्तव्याचा पत्ता, अर्जदारास खात्यांतर्गत सेवा निवासस्थानाचे वितरण झाले आहे असल्यास त्याचा तपशील मागितला. या ठिकाणी अर्जदाराने खात्यांतर्गत निवासस्थान नकार दर्शवला असेल ते अर्जदार निवासस्थान वितरित करण्यास काही आक्षेप असल्यास त्या संदर्भात खाते प्रमुखांचा अभिप्राय पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या सेवा भिलेखात नोंदवलेल्या घराचा जुना व नवीन पत्ता. 14 मुद्दा अर्जदार व त्यांचे कुटुंबीय एखाद्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद आहेत किंवा कसे या अथवा कायमस्वरूपी घराचा फायदा त्याने किंवा त्याच्या कुटुंबियाने घेतला आहे त्याचा तपशील आहे. अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबियांच्या नावे वहिवाटी हक्काची घर तसेच कायमस्वरूपी घर आहे असल्या तपशील द्यावा. अर्जदार मनपाचे अथवा बाहेरील वित्तीय संस्थे गृहकर्ज घेऊन स्वतः पती पत्नीच्या नावावर घेतल्यास त्याचा तपशील द्यायचा. कर्मचाऱ्यांनी 4% सबसिडीचा फायदा घेतला आहे काय, अशा प्रकारे 17 मुद्द्यांचा हा फॉर्म आहे. आणि त्यानंतर एक खाली लिहून द्या, मी येथे जाहीर करते अर्जात नमूद केलेली माहिती सत्य असून कोणती खोटी दिलेली नाही. जर सदरची माहिती खोटी आढळल्यास मनपा अधिनियमानुसार मी कारवाईस पात्र ठरेन. अशा प्रकारचे अर्ज आणि या ठिकाणी अर्जदाराची सही संदर्भ आणि सहाय्यक आयुक्तांना खाते प्रमुखांची सही आणि शिक्का अशा प्रकारचे जो तो फॉर्मचा नमुना असणार आहे. आता या ठिकाणी आपणास हे समजलं अर्जासोबत आपल्याला काय काय द्यायचंय. तर खाते प्रमुख अर्जासोबत ओळखपत्र, ID कार्ड, वेतन पावती म्हणजे सॅलरी स्लिप करंटवाली, आधार कार्ड, त्यानंतर भाडे पावती, वीज बिल यांच्या जे काही झेरॉक्स आहेत त्या अटेस्टेड करून अर्जासोबत या ठिकाणी जोडायचं. अशा प्रकारे जे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हेडक्वार्टर्स BMC क्वार्टर्स जे काही मिळतात म्हणजेच निवासस्थान मिळतात त्याच्या संदर्भात प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवलेत. जर आपल्यापैकी इच्छुक असाल तर आपण 1/9/25 ते साधारणतः 30/9/25 पर्यंत अर्ज करू शकतो आणि आपले जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण आपण पाठवू शकतो. याची अर्जाची जी लिंक आहे ती लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. धन्यवाद.